मित्रांनो, महाराष्ट्र शासन तर्फे सरळ सेवा भरती निघाली आहे। खासियत अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालंय। 19 डिसेंबर अप्लाय करायची शेवटची तारीख आहे। तुमची पदवी झाली, डिप्लोमा झालाय, बिंदास अप्लाय करा, कारण की सॅलरी खूप जबरदस्त आहे। सरळ सेवा भरती आहे, सर्व माहिती सांगतोय। यांच्या ऑफिशियल पीडीएफ वर जाऊन कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, एग्जाम कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कसं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर ऑफिशियल पीडीएफ बघू शकताय। गट अ, ब आणि क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षक अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, लेखापाल, कनिष्ठ अभियंता यांत्रिक आणि टंकलेखक यासाठी ही भरती होते। कोणातर्फे हे अपडेट आलंय तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यातर्फे अपडेट आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे स्पष्ट दिसून जाईल, हा यांची जाहिरात आहे। सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहिरात निघालेली आहे। जाहिरात 4 नोव्हेंबरला चालू होती, पण अप्लाय करणं आजपासून सुरू झालंय। 20/11/2025 पासून आपण अप्लाय करू शकतोय। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/12 आहे आणि परीक्षा जेव्हा असेल त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे, प्रवेशासाठी जे ऑनलाईन प्रवेश पत्र आहे ते मिळून जाईल। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पोस्ट नुसार कुठल्या कुठल्या जागा आहे, कोणासाठी किती आहे, कास्ट नुसार ते दिसून जाईल। सॅलरी किती आहे बघा, 1,77,000 पहिल्या पोस्टसाठी, दुसऱ्या पोस्टसाठी बघा 1,32,000। त्यामुळे म्हणालो सॅलरी खूप जबरदस्त आहे। पण आता हे सगळं वाचायला गेलो तर थोडं आपल्याला अवघड होईल। अगदी सोप्या भाषेत सांगतो। जसं की इथे बघू शकताय, लेखा परीक्षक अधिकारी जी पहिली पोस्ट आहे, 2 जागा म्हणजे टोटल 290 जागा आहे, ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क साठी 48, भंडारपाल गट क साठी 13, टंकलेखक साठी 46, लघुलेखक साठी 6, उच्च श्रेणी 3, कनिष्ठ अभियंता 16, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सर्वात जास्त जागा आहे, 144 जागा आहे। त्यामुळे यापैकी तुम्ही असाल तर बिंदास अप्लाय करा। आता अप्लाय करायचं असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता। पहिल्या पोस्टसाठी बीकॉम किंवा 10 वर्षाचा अनुभव पाहिजे, कारण की गट अ ची एक्सपिरियन्स पाहिजे आहे। आणि दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी पण एमकॉम किंवा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। पण त्या खालच्या कुठल्याही पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला अनुभव पाहिजे नाही, जसं की बीकॉम झालाय, तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करा, बीकॉम झालाय, चौथ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झालाय अप्लाय करू शकताय, 6व्यासाठी मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालाय, डिप्लोमा झालाय अप्लाय करू शकताय। आणि ज्या टंकलेखक वगैरेच्या पोस्ट आहे फक्त आणि फक्त 10वी पास आहात, यस फक्त आणि फक्त 10वी पास आहात, आणि तुमचं म्हणजे टायपिंग झालेलं आहे 20 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी झालंय 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी झालंय 30 शब्द प्रति मिनिट अप्लाय करू शकताय। 8व्यासाठी पण फक्त 10वी मागितलेलं आहे, 100 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द आणि मराठी 30 शब्द। आणि 9व्या पोस्टसाठी पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट तुम्ही आहात, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, मराठी 30 शब्द प्रति मिनिट। आणि 10व्या पोस्टसाठी पण 10वी प्लस इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, मराठी 30 शब्द प्रति मिनिट। ओके, म्हणजे फक्त 10वी बेसवर इथे सिलेक्शन होत आहे, पण टायपिंग पाहिजे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर वयाची अट काय असणार तर तुम्ही ते बघू शकताय, 18 ते 38 वय आहे। मागासवर्गीय म्हणजे तुम्ही कॅटेगरीत नसाल तर 18 ते 43 आहे, म्हणजे जसं की रेग्युलर असतं। एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष आणि बाकीचे म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आता तुमच्यासाठी पण इथे सूट दिली आहे। तुम्हाला सॅलरी सांगून झाली। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर लेखी परीक्षा होणार आहे, ऑनलाईन टेस्ट, मुलाखत आणि जे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याद्वारे आपलं सिलेक्शन होणार आहे। कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर बघा, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। जी परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे, एमसीक्यू प्रकारे असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक विषय, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन आणि इंग्रजी हे सब्जेक्ट असणार आहे। इथे मी बुक टॅग करून दिले, तिथून तुम्ही तुमचा अभ्यास इझिली सुरू करू शकताय। सामान्य प्रवर्गासाठी 500 रुपये फी आहे, मागास प्रवर्गासाठी 250 रुपये फी आहे। ओके, तर अनेकांचं स्वप्न आहे महाराष्ट्र सरकारमध्ये जॉब मिळवणं, तर ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे, अप्लाय करणं आजपासून सुरू झालं आहे। तर नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।